तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की, हसबा महाराज की। ला 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 संत संगतीचे काय सांगू आपण नाही तेथे साधू थोर जाणा कलियुगी इहलोकी तुझी सर्वभूती सम शरीराचा भ्रमणे नकदा नाम मने गाय दूध एकसार साधू निरंतर वर्ततैसा साधू थोर जाणा कलियुगी नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संताचिया दुसरे चरण दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा याद याळा करुणा करा याद याळा तुमचा डोंगरातलो पावन झालो चराचरे तुमचा डोंगरातलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा तुमचा डोंगरातलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्याने भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाबपर्यंत केला आणि आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जडजीवांचा उद्धार केला। नाचू कीर्तनाच्या रंगीत नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तन
नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगे ज्ञानदीप लावू जगे नाचो कीर्तनाच्या रंगी नाचो नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्यांच्या बरोबर साक्षात पांडुरंग परमात्म्याने जेवावं हा अधिकार ज्यांना बालपणीच प्राप्त झाला असे आमचे नामदेवराय आणि त्यांचा 4 चरणाचा संत संगतीचं वर्णन करणारा संत पर प्रकरणातला तुमच्या आमच्या सगळ्यांच्या परिचयाचा असणारा असा गोड अभंग या कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असं चालू असलेला नवरात्रोत्सव या नवरात्रोत्सवाची 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली मी माझे परम भाग्य समजते. आपल्या सगळ्यांचे आराध्य वंदनीय पूजनीय नाथ बंगाली मसोबा महाराज यांच्याही चरणावर नतमस्तक होते. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण आनंद महाराज गवळी यांच्या गुरुकृपेने संत मंडळी वारकरी मंडळी टाळकरी मंडळी श्रोते मंडळी सगळ्यांच्याही चरणावर नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावर यावार करे राजा यावार करे राजा यावार करे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या संत संगतीचे काय सांगू सुख. या अभंगाद्वारे नामदेवराय सांगतात या विश्वामध्ये खरी सुख देणारी कुणाची संगत कामाची नाही, पण एक निमित्त माणसाला संतांची संगत मिळाली ना तर वैकुंठामध्ये हजारो कर्प राहायला मिळतील का ज्याला परमार्थामध्ये खरंच सर्व सुख म्हणतात. आणि ते सर्व सुख माणसाला संतांच्या संगतीने मिळतं. एकदा का माणूस संतांच्या संगतीमध्ये गेला की ते संत त्या जीवाला आपण सारखी करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. त्या ठिकाणी स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही म्हणून संत श्रेष्ठ आहेत. मग संत का श्रेष्ठ आहेत? त्या ठिकाणी ना संत आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. शेवटी या अभंगामध्ये आमच्या नामदेव महाराजांनी संतांची तुलना गायीबरोबर करण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख. या अभंगाद्वारे नामदेव महाराज म्हणतात मी त्या संतांच्या संगतीचे सुख काय वर्णन करू. एक दिवस त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना संपूर्ण विश्वातील तीर्थयात्रा करण्याची होती. मग ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला हितगुज विचारणा करता अंतर गाभरत नेले. तर आमची माऊली बोलू लागली पुस्ता सांगेन हितगुज मात बैसोनी कांत सुख गोष्टी. मला जगातल्या संपूर्ण तीर्थयात्रा करायची आहे. मग त्यासाठी तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. देवाला हो म्हणावं की नाही म्हणावं काही समजेना. शेवटी देवाच्या लक्षामध्ये आलं अरे जर नाही म्हटलं तर माझ्या नामदेवाला न्यायला कोण आलंय. ज्ञानियांचा राजा
गुरु महाराज ज्ञानियंचा राजा गुरु महाराज ज्ञानियंचा राजा गुरु महाराज मन ज्ञानदेव तू मायसे तू मायसे जय हरी जय हरी जय हरी ज्ञानियंचा राजा गुरु महाराज हे ज्ञानियंचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनते ज्ञान देव तुम्हासे. ते जाऊ द्या, अगदी व्यवहारातले उदाहरण सांगते की ज्याप्रमाणे आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींनी एकच विचार केला की ह्या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं नाही. नेमकं त्याच मुलीचे काका मुंबई हायकोर्टामध्ये जज होते. त्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. त्याचप्रमाणे ते जज साहेब घरी आले होते. घरातल्यांनी म्हटले, सगळ्यांनी वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे की तुम्ही आज आमच्या प्रत्यक्ष घरी आलेला आहात. जज साहेब म्हटले, ह्या वर्षी माझ्या पुतणीला घरी न्यायचे. घरातले म्हटले, आत्ताच घेऊन जा. आधी काय ठरलं होतं, पाठवायचं नाही. नंतर का पाठवलं, न्यायला कोण आलेत, हायकोर्टातले जज साहेब. त्याचप्रमाणे स्वतः ज्ञानोबराय घेण्याकरता आले होते. देव म्हटले, ठीक आहे, तुम्ही ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना बरोबर घेऊन जा. त्या ठिकाणी देव ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज निघून गेले. नामदेव महाराज आले. हे बघ नामदेवा, आमच्या दोघांचा आत्मा सुद्धा एकच आहे. देवा असं म्हणतोस, मग मी तीर्थयात्रेला जातो, पण एका अटीवर. म्हणे कुठली? देवा मी जाईल, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना, त्या देवाचे मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवारी कर नाही ज्या देवाचे, न घेई मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना, त्या देवाचे मी दर्शन सुद्धा घेणार नाही. देव म्हटले, नको घेऊ दर्शन, तू फक्त तीर्थयात्रा करण्याकरता जा. नामदेवराय तयार झाले. ज्ञानोबराय आले. दोघे जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचण्याकरता गेली. आणि जेव्हा दोघेही दिसेनासे झाले, तेव्हा पांडुरंग परत राऊळामध्ये आले. गुडघ्यामध्ये डोके घालून चिंता तरू बसले. सारखी नामदेव महाराजांची आठवण येऊ लागली. आणि कितीतरी वर्षांनी नामदेवराय ज्ञानोबराय तीर्थयात्रा करून परत आले. त्यावेळेला एकच परमेश्वर भरून उरला असा मला अनुभव आला. त्यावेळेला देवाला वाटलं, अरे देवाच्या दर्शनाकरता रावळामध्ये जावं. आमचे देव विटेवरून खाली उतरले. देवाला आमचे देव विटेवरून खाली उतरले, पण आमचे नामदेव महाराज देवाला आलिंगन द्यायचे सोडून नाचून गाऊ लागले अभंगाचे प्रथम चरण. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, अपना परखे नाही देते, अपना परखे नाही देते, अपना परखे नाही
साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीत सुख किती आहे आज मला कळालं. म्हणून संतांची संगत करा, कारण संतांची संगत केल्याशिवाय देवाची प्राप्ती होणार नाही. आज या समाजामध्ये आपण जर बघितलं, रात्रंदिवस संसार करण्याच्या मागे असतात. या संसाराच्या दोराने आपले डोळे इतके भरलेत का माणसाला जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट दिसत नाही. तुझं हे तुझं पाशी, तुझं हे तुझं पाशी, तुझं हे तुझं पाशी, परी तू जागा तुझं हे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरच्या वारीला निघाले. पंढरपूरच्या वारीला निघाल्यानंतर त्यांचे मुलं म्हटले, बाबा या वर्षी पंढरपूरच्या वारीला जायचं नाही. तुम्ही आता म्हातारे झालात, तुमचं रस्त्याने जाताना कुठं दुखलं कुठं खुपलं, रस्त्याने आजारी पडलात तर तुम्हाला त्या पंढरपूरच्या वाटेवर कोण बघणार. बाबा म्हटले, माझा पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, वारी मात्र चुकवणार नाही. याला म्हणतात कट्टर वारकरी. नाही तर काही काही लोक म्हणतात, या वर्षी पंढरपूरला पाऊस पडला, पंढरपूरची वारी कॅन्सल. त्याला वारकरी म्हणत नाही. मग त्यांचे 2-4 मुलं एकत्र आली आणि बाबाला आषाढी वारीच्या पंढरपूर जाण्याकरता 50,000 रुपये दिले. आता कोणी 50,000 रुपये घेऊन पंढरपूरला जातं का माऊली? नाही. पण बाबा 50,000 रुपये घेऊन पंढरपूरला निघाले. आता पंढरपूरला निघाल्यानंतर वारीमध्ये सगळे काही वारकरी नसतात, काही चोरही असतात. कोणी कपडे चोर असतं, कोणी भांडे चोर असतं, कोणी चप्पल चोर असतं. चोरांचेही अनेक प्रकार आहेत. त्याचप्रमाणे एका चोरट्याने बघितलं, बाबाकडे खूप मोठा बंडल दिसतोय. बाबाकडे खूप मोठा बंडल दिसतोय. आता बाबांना भेटायचंय, बाबांचे पैसे चोरायचे, मग आपल्याला सुद्धा वारकरीच व्हावं लागेल. त्याने विचार केला, आपल्याला सुद्धा वारकरीच व्हावं लागेल. त्याने 15 रुपयाची माळ घेतली, 5 रुपयाचा गंध लावला आणि वारकरी झाला. बाबांना भेटला, बाबा मला तुमच्यासोबत पंढरपूरची वारी करायची. तो बाबा म्हटले, ठीक आहे चल माझ्यासोबत. तो वारकरी म्हटला, बाबा पण माझी एक अट आहे. म्हणे कुठली? बाबा तुम्ही रात्रीच्या टायमाला झोपायला गेले ना, मला तुमचे हातपाय दाबून देण्याचे मी काम करणार. त्याला चोरायचे होते बाबाचे पैसे. तो म्हटला, मी तुमचे हातपाय दाबून देण्याचे मी काम करणार. असं म्हटल्यानंतर एका गावामध्ये मुक्कामा करता राहिले. हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. बाबा झोपायला गेल्यानंतर त्याने हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि बाबा झोपल्यानंतर त्याने पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला.
बाबाच्या उशाला बघितलं, बाबाच्या पायथ्याला बघितलं, बाबाच्या कोपरीच्या खिशात, शर्टाच्या खिशात, सगळ्या बाजूने अंतरून चेक केलं, पण बाबाचे काही पैसे याला भेटले नाही. असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम 15 दिवस चालला. त्याला वाटलं आता वाखारीचा मुक्काम आला, उद्या पंढरपूर येणार, बाबाची ना आपली ताटातूट होणार. एवढं तरी माहीत करून घेऊ, बाबा पैसे नेमकं ठेवतो तरी कुठे. मी रात्रभर पैसे शोधतोय, पण बाबाचे काही पैसे मला भेटत नाही. त्याने बाबाची माफी मागितली. बाबा, मी चोर नाही, मी वारकरी नाही, मी चोर आहे, मी चोर आहे. मग बाबाची माफी मागितली. बाबा, तुमच्या सगळ्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये चांगला बदल झाला. लोकांच्या चोऱ्या करणार नाही, गळ्यातली माळ काढणार नाही. बाबा, तुम्ही बसल्या जागी पैसे मोजताय, नेमकं पैसे ठेवता तरी कुठे, मला जाता जाता एवढंच सांगा. बाबांनी सांगितलं. बाबा, तू कुठे कुठे शोधायचा. बाबा, मी तुमच्या शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, पायथ्याला बघितलं, उशाखाली बघितलं, सगळ्या बाजूने अंतरून चेक केलं, पण बाबा मला काही तुमचे पैसे भेटले नाही. मला एवढंच सांगा, तुम्ही पैसे नेमकं ठेवायचं तरी कुठे. बाबा म्हटले, मी पैसे घ्यायचो आणि तुझ्याच उशाखाली ठेवायचो. तुझं हे तुझं पाशी, परी तुझा गा सुकला अशी. म्हणजे माणसाला जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट दिसत नाही. पंढरपूरच्या रावळातील 3.5 फूट उंचीचा पांडुरंग, एवढीच माझी तुझ्याबद्दलची संकोचित कल्पना होती. पण ज्या वेळेला मला एकच परमेश्वर भरून उरलाय असा मला अनुभव आला, त्यावेळेला सर्वभूती पाय एक वासुदेव पुसूनी आठाव हंतेचा, तो अंकार आज माझा गळून पडला. कारण मला अजून तो प्रसंग आठवतोय, ज्या वेळेला आम्ही सौराष्ट्रामध्ये सोमनाथजवळ आलो. समुद्राच्या काठी मंदिर होतं, मोठं असं मैदान होतं, म्हणून रात्री नामदेव महाराजांचं कीर्तन ठरवलं. कीर्तनाला खूप समाज जमला होता. नवे नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता स्वर्गातून 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव खाली आले होते. जगाचा मालक पांडुरंग परमात्माही आला होता. हे नाचता नाचता रंग कीर्तनी भरला. कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नामदेव महाराज कीर्तन करत होते, पांडुरंग परमात्मा उभे होते, समोर ज्ञानोबाराय बसले होते आणि पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जनाबाई उभी होती आणि त्या ठिकाणी काय झालं, कीर्तन इतकं रंगात आलं की देव नाचतायत आणि नाचता नाचता देवाचं त्या ठिकाणी काय झालं, हे नाचता नाचता देवाचा घडला पितांबर, हे नाचता नाचता देवाचा देवाचा घडला पितांबर, हा नाचता नाचता देवाचा घडला देव नाचतायत
आणि नाचता नाचता इतकं कीर्तन रंगात आलं की रात्री 9 वाजता कीर्तन सुरू झालं, पहाटे 4 वाजले. तरी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्या आता पहाटेचे 4 वाजले. काही ब्राह्मण पूजा करण्याकरता आले. आता ओरडले, महाराज ही काय कीर्तन करण्याची जागा आहे? आम्हाला जायला रस्ता नाही, आम्हाला पूजा करायची, तुम्ही मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करा. आमचे संत हे शांत स्वभावाचे असतात, कोणालाही काही न बोलणारे आणि निमूटपणे सहन करणारे म्हणजे संत मायबाप. त्या ठिकाणी आमचे संत मंडळी सगळे मंदिराच्या पाठीमागे गेलेत. आमचे नामदेव महाराजही गेलेत. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तोही माझ्या मंदिराच्या पाठीमागे गेलेत. त्या औंढा नागनाथ देवाला साकडं पडलं. अरे 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेत. अनेक संत मंडळी माझ्या घरी पाहुणे आले. ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केलाय. मला असे स्वस्थ बसून चालणार नाही. तेव्हा नामदेव महाराजांनी जी मला करचून शक्ती दिली त्या देवाने तोंड फिरवलं, पण निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा नामदेव हाती तुझा प्याला, 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 नामदेव हाती तुझा फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा खाते, फिरविले देऊळ जगा माझी खाते, फिरविले देऊळ जगा ज्ञानेश्वर महाराजांनी जी मला करचूम शक्ती दिली त्या देवाने तोंड फिरवलं, पण निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. म्हणून हे कुणाच्या कृपेमुळे झालं तर संतांच्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला एक नाही 2ही हात वर करून सांगतो, आत्ताच्या कलियुगामध्ये संगत करायची साधूची करा, कारण साधूच थोर आहेत. तेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना कलियुगे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आताच आपला जन्म ज्या कलियुगामध्ये झालाय, पोटासाठी संत झाले तर कलित पोटासाठी संत, हा पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत,
झाले कलित बहुता झाले कलित बहुता हे पोटासाठी संत पोटासाठी संत हा पोटासाठी संत पोटासाठी संत पोटासाठी संत झाले तर कलित बहुत. आपलं पोट भरण्याकरता अनेक त्या ठिकाणी संत मंडळी झाली. म्हणून महाराजांनी म्हटलंय, आम्ही तुम्हाला म्हणत नाही, आम्ही तुम्हाला धन संपत्ती पैसा कमावू नका असे म्हणत नाही. कारण तुम्ही पैसा कितीही जपून ठेवण्याचा प्रयत्न करा, पैसा हा त्याच्या वाट्याला मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही. सुंदर उदाहरण सांगते. 2-4 मित्र एकत्र आली आणि ठरवलं की आपण आज जेवायला जाऊया बाहेर. 2-4 मित्र एकत्र आली आणि जेवायला बाहेर गेली. रस्त्याने चालताना एक त्यांना हॉटेल दिसलं. हॉटेलच्या बोर्डवर लिहिलं होतं, या बसा पोटभर जेवण करा, तुमचं बिल तुमचा आज्जा देईल. असं म्हटल्यानंतर त्या मित्रांनी विचार केला, आपण पार्टी करण्याकरता निघालो होतो, आपले पैसेही वाचतील, फुकट जेवणही होईल. हॉटेलमध्ये गेले, पोटभर जेवण केलं. पोटभर जेवण केल्यानंतर 1 तासाने त्यांच्या टेबलवर चिठ्ठी लांब लचक असं बिल आलं. त्या बिल मध्ये लिहिलं होतं 50,000 रुपये. ते म्हटले हे काय आहे? ते म्हटले मालकाकडे गेले आणि विचारलं हे काय आहे? बाहेर लिहिलंय ना, या बसा पोटभर जेवण करा, तुमचं बिल तुमचा आज्जा देईल. ते म्हटले हे बिल तुमचं नाही, तुमच्या आज्याचं आहे. म्हणून पैसा हा त्याच्या मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवारया. आपल्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो. आपल्या भक्तांवर कुठल्याही प्रकारचं संकट भगवान परमात्मा येऊ देत नाही. आणि म्हणून आमच्या भगवान शंकरांनी ज्या ज्या वेळेला ती परिस्थिती निर्माण झाली, तिला अनुसरून आमच्या भगवान शंकरांनी जगाचा उद्धार करण्यासाठी महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला? वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी,
महिला मंडळी हळदीमध्ये लग्नामध्ये कोणी नाचतं, पण कीर्तनामध्ये नाचायचंय. नाचू कीर्तनाच्या रंगी, 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 नाचू अश्रूंनी भरतात. त्यांच्या ओठांवरचे दूध वाळे न वाळे, त्यांच्या मात्या पित्याने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिळ्या भाकरीचे तुकडे टाकले नाहीत, परंतु शेण आणि दगड टाकले. स्वतःच्या घरातून तांब्याभर पाणी दिलं नाही, परंतु इंद्राणीवर देखील पाणी भरू दिलं नाही. मांडे भाजण्याकरता भांड दिलं नाही, परंतु कुंभाराने हिसकावून घेतलेलं पर मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. इतका हा आळंदीकरांनी दिलेला त्रास आमच्या ज्ञानोबरायांनी एकाही ओवीत, एकाही अभंगात व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली आणि काय सांगितलं, जे गळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाड, भूता परस्परे पड मैत्र जीवांचे. निखळ म्हणजे वाईट, ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केलं अशा सगळ्यांचं चांगलं. नामदेव संत महात्मे जगावर विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. इहलोक तुझी सर्व भूती समा, 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 साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना. तुम्ही सारखे संत श्रेष्ठ म्हणता,